बघितलं तुम्ही किती छान असा कुरकुरीत आवाज आलेला आहे. चला, मी कल्पना नवीन एक रेसिपीमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत करते. मुलांना पण आवडणारच आणि नेहमीच आपण दिवाळीच्या टायमाला करतो, पण असं पण तुम्ही करून बघा, खूप छान चकली होते. आज आपण बटाट्यापासून चकली बनवणार आहोत. उकडलेला एक बटाटा मोठ्या आकाराचा घेतलेला होता. तो जास्त मोठा होता म्हणून मी अर्धाच घेतला. साल काढून घ्यायचं आहे आपल्याला. बटाटा एकदम जास्त पण उकडायचा नाही किंवा कमी पण उकडायचा नाही, म्हणजे कच्चा पण राहिला नाही पाहिजे किंवा जास्त शिजला नाही पाहिजे. साल काढल्यानंतर बटाट्याची आपल्याला फोडी करून घ्यायची आहे. याच्यामध्ये आपण एक हिरवी मिरची घालणार आहोत. हे बघा, स्वच्छ धुवून घेतली हिरवी मिरची. आपल्याला आता इथे मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आता ह्या बटाट्याच्या फोडी आणि एक हिरवी मिरची ती पण घालून घ्यायची आहे. अगदी सोपी आहे करायला रेसिपी आणि एवढी छान होते. तुम्ही नक्की एकदा ट्राय कराच, वेळ पण लागत नाही. बटाट्याच्या फोडी घालून घेतलेल्या आहे मिक्सरच्या भांड्यात. आता याच्यामध्ये आपल्याला लसूण पाकळ्या घालायच्या आहे. 3च घातलेले आहे, छान चव लागते. जिरं घालायचे, छोटा चमचा आहे म्हणून मी 2 चमचे घातलेले आहे. मिरची पावडर घालून घ्यायची अर्धा चमचा. थोडीशी हळद घालायची पाव चमचा. चवीनुसार लगेच मीठ घालून घ्यायचंय. अगदी पोहे खायचा अर्धा चमचा तेल घालायचंय आणि अगदी थोडंसं पाणी घालायचंय आपल्याला आणि मिक्सरला हे फिरवून घ्यायचं आहे. जसं आपण मसाला कोणताही करतो, वाटण करतो त्या पद्धतीने. हे बघा, इथे छान असं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि असं बॅटर ठेवलेलं आहे मी. हे बघा, जास्त पण पातळ नाही करायचं. जास्त पातळ जर झालं तर आपल्याला त्याच्यामध्ये पीठ जास्त लागणार आहे. त्याच्यामुळे थोडंसं घट्टसरच ठेवायचं, कारण का आपण नंतर पाण्याचा वापर करणार नाही आहे. आता हे बॅटर आपण एक भांड्यामध्ये काढून घेऊया. हे बघा, इतकं घट्ट आहे आणि एकच बटाटा वापरलेला आहे मी. आता हे भांड्याचं सगळं काढून घेते. आता याच्यामध्ये आपल्याला अगदी थोडासा हिंग घालायचं आहे. आता इथे 1 चमचा भरून ओवा घेतलेला आहे. तो आपल्याला हातावरती छान असा क्रश करायचा आहे, म्हणजे त्याचा फ्लेवर छान येतो, सुगंध छान येतो. नंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे तो. आता आपल्याला इथे याच्यामध्ये बघा तीळ आवर्जून घालायचे आहे. 2 चमचे भरून मी पांढरे तीळ घातलेले आहे. आता आपण हे मिक्स करून घेऊया. इतकंच साहित्य लागतं, याच्यामध्ये जास्त पण साहित्य टाकायची गरज नाही पडत. तांदळाचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी भरून. आता तुम्ही कोणत्याही तांदळाचं पीठ वापरू शकता. आता मिक्स करायचं आहे आणि तुम्हाला सांगते पुढे किती पीठ लागलेलं आहे. आपल्याला याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही. जितकं पीठ बसेल तितकंच आपल्याला याच्यामध्ये घालायचं. तर मला 2 वाटी तांदळाचं पीठ लागलेलं आहे इतक्या बॅटरसाठी. आणि ह्या पद्धतीने आपल्याला पीठ असं मळून घ्यायचं आहे. बघू शकता, असा गोळा तयार झालेला पाहिजे. जसं आपण चकलीचं करतो किंवा मग कणिक मळतो त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ असं ठेवायचं आहे किंवा असं करून घ्यायचं आहे. साचा घेतलेला इथे मी चकलीचा, त्याला आतून थोडंसं तेलाचा हात लावून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण आता भरून घेऊया. जास्त पण कडेपर्यंत भरायचं नाही, थोडंसं कमीच भरायचं. आता तुम्हाला कढईमध्ये डायरेक्ट चकली करता येत नसेल तर तुम्ही इथे खाली प्लेट घेऊ शकता किंवा ताट पण घेऊ शकता. चला, आता इथे आहे ना, अगदी पहिल्यांदा छोटासा ताट घेतलेली, म्हणजे छोटी प्लेट घेतलेली ही बघा. अशा छोट्या प्लेटा असतील तुमच्याकडे तर त्या पण घेऊ शकता तुम्ही.
किंवा मग मोठी पण घेऊ शकता. आता मी छोट्यावरती पण तुम्हाला करून दाखवते. आणि चकली बघू शकता एवढी छान तार धरलेली आहे ती ना. अजिबात आपल्याला गरम करायची गरज पडत नाही, पाणी वगैरे काहीच. एवढी छान चकली होती. तुम्ही ना अगदी छोट्याशा एक बटाट्यापासून चकली करूनच बघा तुम्ही, एवढी सुंदर होते. चवीला पण अप्रतिम लागते. आता इथे बघा थोडंसं मोठं ताट घेतलेलं आहे बघू शकता. याच्यावरती पण मी तुम्हाला चकली पाडून दाखवते. आता तेलामध्येच डायरेक्ट पाडायला थोडासा वेळ लागतो चकली पाडायला, त्याच्यामुळे मग ना असं ताटावरती चकली पाडून घ्यायची. आणि हे तोंड आहे ते आपल्याला त्याला असं चिपकावून घ्यायचं, म्हणजे ते मोकळं होत नाही किंवा सुट्टं होत नाही चकलीचं तोंड. आणि जितक्या मोठ्या छोट्या आकाराची पाहिजे तशी चकली तुम्ही पाडू शकता. एवढ्या सुंदर चकल्या झालेल्या आहे बघू शकता. इथे सगळ्या चकल्या मी आता अशाच करून घेते. कढईमध्ये मी तेल गरम करायला पहिलेच ठेवलेलं आहे, म्हणजे तेल पण गरम होईल आणि आपल्या इथे चकल्या पण खाली तयार होतील. हे बघा सुंदर आपली चकली तयार होती. अप्रतिम पण लागते चवीला. तुम्हाला मी गॅरंटी देते, एवढी सुंदर चकली झालेली होती बटाट्याची. आता हे बघा करून झालेले आहे. तुम्हाला आता मी इथे एक उचलून पण दाखवते. अजिबात ताटाला खाली चिपकून बसत नाही आणि हाताला पण अजिबात हे बघा चिपकत नाही, बघू शकता. एवढी छान, कारण का आपण थोडंसं तेल घातलेलं होतं जेव्हा मिक्सरमध्ये बटाटा घातला तेव्हा. तेल गरम झालं का नाही बघूया आपण. थोडंसं इथे ना पीठ टाकून बघायचं आहे आपल्याला चकलीचं. हे बघा छान असं गरम झालेलं आहे. एकदम कडकडीमध्ये पण गरम नाही करायचं, नाही तर चकली आपली जळून जाते. आता इथे मी ना हे बघा झाऱ्या आहे ना त्याच्यावर चकली अशी घेतली. हातावरती पण काही वेळेस तेल गरम उडण्याची शक्यता असते म्हणून. आणि आपल्याला ह्या पद्धतीने असं सोडून घ्यायचं. हे बघा आता इथे 3च चकल्या मी घालते. आणि चकली घातल्यानंतर गॅस आपल्याला मीडियम करायचा आहे. संपूर्ण त्याच्या बुडबुड्या कमी होऊन द्यायच्या आहे. त्याची बुडबुडे कमी झाल्यानंतरच आपल्याला चकली उलटी करायची आहे. बघू शकता इथे मी अजून हात लावलेला नाही आहे किंवा मग झाऱ्या वगैरे लावलेला नाही. अजून बुडबुड्या त्याच्यात चालूच आहे. हळूहळू आहे ना कमी होतील. हे बघा जवळजवळ 1 मिनिटानंतरच आपल्याला चकलीला हात लावायचा. हे बघा आणि छान बघा आता इथे 1-1.5 मिनटं झालेला आहे. आपल्याला आता चकली उलटी करायची आहे. चकली कुठेच तुटणार नाही, अजिबात तुकडा पण पडणार नाही. जशी आहे तशीच चकली आपली छान तयार होते. कलर पण सुंदर येतो आणि चवीला पण छानच लागते. मुलं आवडीने खातील बटाट्याची चकली. तुम्ही नक्की करा. हे बघा दुसरी साईड पण छान अशी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे. आणि गॅस आपल्याला मोठा करायचा थोडा किंवा कमी करायचा, अशा पद्धतीनेच आपल्याला चकली तळायची असते. एकदम पण कमी नका करू, तेलकट होते चकली. किंवा एकदम मोठा पण नका ठेवू, जळून जाईल ती. आणि पूर्ण मग कलर पण चेंज होतो तिचा. हे बघा सुंदर चकली तयार झालेली आहे. चला सगळ्या चकल्या मी अशाच करून घेते. रेसिपी तुम्ही संपूर्ण बघितल्याबद्दल खरंच तुमचे मनापासून खूप 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 धन्यवाद. चला भेटूया अशाच नवीन एक रेसिपीमध्ये. तोपर्यंत सर्वांचे खूप 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 धन्यवाद.